उजनी जलाशयातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीने योग्यरित्या करणे अपेक्षित असताना त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे येणाऱ्या काळात शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे। सध्या सोलापूर शहरात दुष्काळजन्य परिस्थिती जाणवत आहे। या अनुषंगाने सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या उजनी धरणातील पाण्याचे नियोजन काटकसरीने करणे अपेक्षित असताना देखील कालवा सल्लागार समितीने ते केलेले नाही। उजनी धरण सध्या -6% पोहोचले आहे। त्याला कालवा सल्लागार समिती जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। नियोजन भवनात आढावा बैठक घेतल्यानंतर अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते। पुण्यात अनेक धरणे आहेत, पण पुण्याची लोकसंख्या पाहता त्या धरणातील पाणी या परिस्थितीत काटकसरीने पुरवले जाते। त्यामुळे पुण्यातील धरणाचे पाणी सोलापूरला देणे शक्य नाही। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे। त्याचा कमी पडणारा 90 कोटींचा निधी तातडीने मंजूर केला आहे। येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत उजनी धरणातून दुबार तिबार पंपिंग करावी लागणार आहे। त्यासाठी 3,40,00,000 निधी देण्याच्या सूचना मी केल्या आहेत। त्यामुळे सोलापूरला आवश्यक पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। सोलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मानावा असा अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु तो प्रश्न काही तडीस गेला नाही। आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काही थोड्या अडचणी आहेत। कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागाच आमची आहे। वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय, त्याच्याकरता 3 कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत। तर मी सीपीना सांगितलं जर तसं असेल, एसपीला पण सांगितलं, तर पहिल्यांदा कलेक्टर म्हणलं त्या लोकांना समजून सांगायचे विरोध करतायत ते ऐकलं तर दुधात साखर, नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला, अशा पद्धतीनं पण मग ऍक्शन नाईलाज असतं घ्यावी लागेल। पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, कारण सोलापूर शहराला रोजच्या रोज पाणी मिळालं पाहिजे, त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे। ते